विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटीची डेफिनेशन पाहिली आहे. हेरिडिटीचं जे काही जेनेटिक्स आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी डिव्होशन केलेलं आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, कॅन यू टेलमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं काल आपण एक्सप्लेन केली आहेत ती लिहायची, हेरिडिटीची डेफिनेशन लिहून काढायची आणि ॲप्लिकेशन्स ऑफ हेरिडिटी हे जर लिहिलं तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या नोटबुकमध्ये तयार होतील. पुढचा आपला पॉईंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन काय आहे की ज्याला आपण याला मराठीमध्ये प्रतिलेखन असं म्हणतो, ट्रान्सलेशनला भाषांतरण असं म्हणतो आणि ट्रान्सलोकेशनला स्थानांतरण असं म्हणतो. या प्रत्येक कन्सेप्टची आपण डेफिनेशन पाहणार आहोत आणि या प्रत्येक प्रोसेसच्या सहाय्याने प्रोटीन्स कसे सिंथेसाइज केले जातात हे आपण पाहणार आहोत. These three are the 3T म्हणजे प्रत्येकाचं इनिशियल लेटर आपण घेतलं तर टी होतं, आर प्रोसेसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस या 3T प्रोसेसेसमधनं घडून येत असतं. पण या सगळ्या प्रोसेसेस पाहण्यासाठी असलेलं रॉ मटेरियल काय आहे ते आधी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला कॅन यू टेलमध्ये प्रश्न दिलेला आहे, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. As you people have already studied the structure of DNA and which are the various types of RNA in the 9th standard. But we will revise it. What is DNA? I have told you in the last standard how properly draw the diagram of DNA. It is a double helical structure, double stranded helical structure. मग हे प्रत्येक एक स्ट्रँड आहे ते सुद्धा काढण्याची एक पद्धत आहे बघा. या पद्धतीने हे सिंगल स्ट्रँड, दुसरं स्ट्रँड काय झालंय, हेलिक गुंडाळलं गेलंय. इट इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर. दिस इज हेलिक्स which is made up of these two strands. दोन रिबिन ज्या आहेत त्या एकमेकांभोवती गुंडाळल्या गेल्यात आणि डबल हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. डबल हेलिक्स मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओटाइड? हाऊ आर मेड अप ऑफ दिस न्यूक्लिओटाइड? इच न्यूक्लिओटाइड, प्रत्येक न्यूक्लिओटाइड कशाने बनलेला आहे? फॉस्फोरिक ॲसिड, डिऑक्सिरायबोज. आता हा DNA आहे म्हणून रायबो शुगर कोणती? डिऑक्सिरायबोज शुगर. नायट्रोजन बेसेस. In last period we have studied the components of DNA. Which are these? Phosphoric acid, deoxyribose sugar and nitrogen bases. हे 3 कंपोनंट आले आणि नायट्रोजन बेसिसचं पुन्हा 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं. आपण नायट्रोजन बेसिस कोणकोणते पाहिले? ॲडेनाइन, थायमिन, गॉनाइन अँड सायटोसिन आर क्लासिफाईड इंटू 2 डिफरंट ग्रुप्स, दॅट इज प्युरिन्स अँड pyrimidines. Now out of which these 4 nitrogen bases, which are purines and which are pyrimidines? Of course the adenine and guanine. Purines, adenine and guanine are the purines, while pyrimidines remaining 2, that is cytosine and thymine. And these nitrogen base pairs are get paired one purine with one pyrimidine. एक प्युरिन हे pyrimidine बरोबर बेस पेअर होत असतं. असं होत नाही की ॲडेनाइन गेट पेअर्स विथ गॉनाइन किंवा सायटोसिन गेट पेअर विथ थायमिन. Always
one purine get pair with one pyrimidine with hydrogen bonds. How are get pair? These adenine always get pairs with thymine with double hydrogen bond, and guanine always get pairs with cytosine with triple hydrogen bonds. This adenine, here this is a phosphoric bond, adenine get pairs with thymine with double hydrogen bond. आता हे जे सिंगल स्ट्रँड आहे ते कसं फॉर्म झालंय बघा. शुगर कोणती आहे? डिऑक्सिरायबोज. तुम्ही म्हणाल इथे मग फक्त नायट्रोजन बेस पेअर्सच दिसतात, तर डिऑक्सिरायबोज शुगर कुठे आहे, फॉस्फोरिक ॲसिड कुठे आहे? तर हे स्ट्रँड कसं फॉर्म झालंय बघा. पेंटो शुगर आहे म्हणजे 5 कार्बन ॲटम्स तुम्हाला इथे दिसतील. ती कुठे आहे? या स्ट्रँडमध्ये. दिस इज ए पेंटो शुगर, दॅट इज डिऑक्सिरायबोज शुगर. बॉन्डेड विथ फॉस्फोरिक बॉन्ड. ही कशाने कनेक्ट झाली आहे? फॉस्फोरिक ॲसिडने. आता हा फॉस्फोरिक ॲसिडचा बॉन्ड पुढे कशाला अटॅच झाला? नायट्रोजन बेस पेअर्स, दॅट इज ॲडेनाइन गेट बेस पेअर विथ द थायमिन. पुढे आता काय येणार? पुन्हा दुसऱ्या स्ट्रँडचा हा फॉस्फोरिक ॲसिड आणि दुसऱ्या स्ट्रँडची ही पेंटो शुगर. अशा पद्धतीने हा प्रत्येक हे जे कंप्लीट स्ट्रँड आहे, सिंगल स्ट्रँड, हा पुन्हा ही पेंटो शुगर पुन्हा एका बॉन्डने, फॉस्फोरिक बॉन्डने, दुसरा हा पेंटो शुगरचा मॉलिक्यूल फॉस्फोरिक ॲसिड cytosine get pairs with guanine, phosphoric acid, and next molecule is pentose sugar. In this way, this double strand get formed and get helical. These base pairs we can imagine with the staircases. जो काही स्पायरल जिना असतो की नाही, त्या स्पायरल जिन्याच्या ज्या पायऱ्या म्हणजे काय आहेत? ह्या बेस पेअर्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी प्युरिन हा पिरिमिडिन बरोबर बेस पेअर होतो आणि हे पेअरिंग ठरलेलं आहे. ॲडेनाइन ऑलवेज गेट पेअर्स विथ थायमिन, गुआनाइन ऑलवेज गेट पेअर्स विथ सायटोसिन. ॲडेनाइन आणि थायमिनमध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो, गुआनाइन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तो म्हणजे यातलाच नेक्स्ट भाग आहे, तो म्हणजे व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. नो डाऊट RNA इज ऑल्सो ए जेनेटिक मटेरियल, बट हाऊ इट गेट डिफर फ्रॉम DNA? DNA पासून हे वेगळं कसं झालंय? DNA मध्ये आपण कोणती शुगर पाहिले? डिऑक्सिरायबोज शुगर. आता RNA मध्ये पेंटो शुगरचा जो टाईप आहे, आता इथेच आपण घेऊया. इट इज ऑल्सो ए सिंगल स्ट्रँडेड RNA. काय आहे? सिंगल स्ट्रँडेड जेनेटिक मटेरियल. पुन्हा हे कशाने बनलेलं आहे? फॉस्फोरिक ॲसिड. शुगर कोणती आहे? डिऑक्सीच्या ऐवजी रायबोज शुगर. नायट्रोजन बेसेस इथे कोणते आहेत? प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. बट these purines in DNA, purines are adenine and guanine, pyrimidines are cytosine and thymine. In RNA only this thymine get replaced by uracil. Thymine get replaced by uracil. In this way we can write the difference between DNA and RNA. याच्यामध्ये मग काय लिहिणं गरजेचं आहे? DNA stands for, RNA stands for. दोघांचा अर्थ लिहायचा. पेंटो शुगर कोणकोणती आहे ते लिहा. नायट्रोजन बेस पेअर्स
कोणकोणते डिफर आहेत हे लिहा. आणि दुसरा महत्त्वाचा डिफरन्शिएटिंग पॉईंट म्हणजे दिस DNA इज ओनली प्रेझेंट इन न्यूक्लियस while RNA is present in nucleus as well as in cytoplasm of the cell. And DNA is double stranded helix while RNA is only single stranded. हा फरक आपला या डिफरन्शिएटिंग कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर झाल्या. कदाचित 10वीला ह्या तुम्हाला फारशा उपयुक्त नसतील, पण आफ्टर 10th in 11th and 12th or for the NEET exam it will be very important and useful.